इंडियन आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन आर्मी रॅली भरती निघालेली आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलीच्या इंडियन आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि शिक्षण इंडियन आर्मी भरतीमध्ये फक्त 10वी पास लागते। 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे चालू आहे ऑलरेडी। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅलीची सुद्धा भरती निघाली आहे। त्याचबरोबर यारो नागपूरची सुद्धा आर्मीची भरती निघाली आहे। यारो मुंबईची सुद्धा आर्मीची भरती निघाली आहे। यारो पुणेची सुद्धा आर्मीची भरती निघाली आहे। यारो कोल्हापूरची सुद्धा आर्मीची भरती निघाली आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या यारोमध्ये फॉर्म भरता येणार आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय, वयोमर्यादा काय असली पाहिजे आपली, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन आर्मी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या यारोमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातल्या मुलांना फॉर्म भरता येतं तर ते सर्वात अगोदर सांगून देतो। आणि हे सांगण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर आता बघा, यारो पुणेची जी आर्मीची भरती आहे तर यारो पुणेमध्ये जे आहे अहिल्यानगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्याचे मुलं फॉर्म भरू शकता फक्त। आणि यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी ह्या जिल्ह्यांचेच मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आणि यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्यातलेच मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकता। नागपूरमध्ये जे आहे तर नागपूर झालं, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया तर ह्या जिल्ह्यातलेच विद्यार्थी या यारोमध्ये फॉर्म भरू शकता। आणि यारो मुंबईमध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे ह्या जिल्ह्याचेच मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकता। वयाची जर आपण अट पाहिली तर 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 दरम्यान जन्म असेल आपला तर आपल्याला फॉर्म भरता येते। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आणि फीचा जर विचार केला SC, ST, OBC, EWS, NT, VJ, ओपन, SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। तर फॉर्म भरणे चालूच आहे आणि तुमचा जो पेपर हा जून महिन्यामध्ये असणार आहे आर्मी भरतीचा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। तर ज्यांनी सुद्धा हा फॉर्म भरला नसेल तर नक्की फॉर्म भरा, कारण की 10 एप्रिलपर्यंतच आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर चांगली जे हे आर्मी भरती चालू आहे तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर भरून टाका लवकरात लवकर। ठीक आहे, तर आपण इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे सर्वात अगोदर आपली काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि आर्मी भरतीमध्ये फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर हा GD मध्ये भरा, कारण की सर्वात जास्त सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे GD मध्ये, कारण की सर्वात जास्त जागा राहते GDच्या, सर्वात जास्त रनिंगमध्ये पोरं पास करते GDचे, सर्वात जास्त मेडिकलमध्ये मुलं पास करते GDचे, सर्वात जास्त या ठिकाणी पेपरमध्ये मुलं पास करते GDच्या, आणि रनिंगमध्ये सुद्धा सर्वात जास्त पोरं पास करते GDच्या, आणि सर्वात जास्त सिलेक्शन सुद्धा होते मुलांचं GD मध्ये। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचा तर GD मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुम्ही जर आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर सायबर कॅफेमध्ये जाता आणि त्याला सांगता की मला GD मध्येच फॉर्म भरून द्या, तर तो तुम्हाला बरोबर देणार आहे भरून। ठीक आहे, तर GD मध्येच आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी काय पद सांगतो, तर GDचं जे पद आहे हे 10वी पाससाठी आहे। त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं एक पद आहे तर त्याच्यामध्ये 8वी पासवर आपण फॉर्म भरू शकता। क्लर्कचं पद आहे तर त्यामध्ये 10वी 12वी आपला सायन्स असलं पाहिजे तरच फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे टेक्निकलचं पद आहे यामध्ये सुद्धा 10वी 12वी सायन्स पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा 50% वरती विषयामध्ये मार्क पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते। तर आता सर्वात अगोदर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, इंडियन आर्मी रॅली भरतीचा जो पेपर हा जून महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे। आणि जून महिन्यामध्ये तुमचा हा पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते GDचा आणि ट्रेड्समॅनचा जो पेपर आहे तर पहा यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 60 मिनिटाचा आपल्याला टाइम भेटते
1 घंट्याचा टाइम भेटते। तर अशा प्रकारे हा इंडियन आर्मी रॅली भरतीचा आपला हा पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये, तर यामध्ये आपली फिजिकल असणार आहे, ग्राउंड असणार आहे। इंडियन आर्मी रॅली भरतीचा जो पेपर हा 50 मार्काचा असणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण असते। 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर 100 मार्काचा हा पेपर असणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। उंचीचा जर आपण विचार केला तर जीडी पदामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर टेक्निकलचं जे पद आहे तर टेक्निकलमध्ये उंची 167 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं पद आहे, ट्रेड्समॅनमध्ये उंची 168 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये जे उंची लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी 1600 मीटर रनिंग तुम्हाला 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 मिनिट 45 पर्यंत येणार आहे तर त्यांना पास केलं या ठिकाणी जाणार आहे। 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जर तुम्ही मारली तर तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आणि ॲक्सिलेंटमध्ये 60 मार्क भेटते, म्हणजे पैकीच्या पैकी। आणि तुम्ही जर या ठिकाणी तुमचा रनिंगचा जो टाईम हा 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आले तुम्हाला 48 मार्क या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुपचे पुरं घेतलं जात असते यामध्ये। आणि त्याचबरोबर जे 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढलं तुम्हाला 40 मार्क या ठिकाणी भेटणार आहे आणि जसजसा तुमचा पुलअप्सचा कमी जाणार आहे तसतसे कमी मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर अशी जे संपूर्ण प्रोसेस आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी पूर्ण टाईम या ठिकाणी दिला जाते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत। जे पण मुले आले तर त्यांना पास केल्या जाते ग्राउंडमध्ये। तर त्याचबरोबर आपण अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। त्यानंतर आपलं यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं पगारचा जर विचार केला तर ही जी भरती आहे ही अग्निवीर अंतर्गत येते आणि पहिल्या वर्षी जो आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये महिन्याला 30,000 रुपये महिना तुम्हाला भेटणार आहे। आणि इन हँड तुमच्या हातामध्ये जे भेटणार आहे 21,000 रुपये भेटणार आहे। 9,000 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 33,000 रुपये महिन्याला आपल्याला दुसऱ्या वर्षी पगार भेटणार आहे आणि 23,100 रुपये इन हँड आपल्या हातामध्ये भेटणार आहे। 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा या ठिकाणी केले जाणार आहे। तिसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 36,500 रुपये महिन्याला पगार भेटणार आहे आणि 25,550 रुपये आपल्या इन हँड आपल्याला भेटणार आहे आणि 10,950 रुपये आपल्या कार्पस फंडमध्ये आपले जमा या ठिकाणी केले जाणार आहे। आणि चौथ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार वर्षी जो तुम्हाला महिन्याला पगार भेटणार आहे तर 40,000 रुपये चौथ्या वर्षी प्रत्येक महिन्याला 40,000 रुपये भेटणार आहे आणि इन हँड 28,000 रुपये आपल्या हातामध्ये भेटणार आहे आणि 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। आणि आपले टोटल या ठिकाणी 5 लाख रुपये जमा होणार आहे आणि आपल्याला 5 लाखाचे जे कार्पस फंडचे जवळपास 11,71,000 आपल्याला जे या ठिकाणी पैसे भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी जे संपूर्ण प्रोसेस आहे इंडियन आर्मी रॅली भरतीची अशा प्रकारे आपल्याला पगार भेटणार आहे आणि यामधले 25% अग्निवीर जे आहे ते परमनंट केले जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। चांगली भरती निघाली इंडियन आर्मी रॅली भरतीची, तर आतापासून फॉर्म भरून घ्या, कारण की ही सुवर्ण संधी बार तुम्हाला भेटणार नाही। कारण की फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 आहे। ज्यांनी सुद्धा भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।